जरांगे पाटील हा जी.आर योग्य आहे का ते सांगतील आणि त्यानंतर ते आपलं उपोषण सोडणार आहेत। आणि आता प्रताप सरनाईक देखील या उपोषण स्थळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर आतापर्यंत इथे राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे देखील होते। उदय सामंत इथून निघून गेलेत, माणिकराव कोकाटेही निघून गेलेले आहेत। मात्र राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, त्यानंतर आता प्रताप सरनाईक या ठिकाणी दाखल झाले। जगजित सिंह राणा या ठिकाणी आहेत, जयकुमार गोरे आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये जरांगे आपलं उपोषण या ठिकाणी सोडतील। मात्र आता सध्या जो जी.आर आहे तो तपासला जातोय जरांगे यांच्या माणसांकडनं। त्यांच्या वकिलांची 5 जणांची टीम या ठिकाणी आहे। सतीश माने शिंदे आहेत, ज्यांनी हायकोर्टामध्ये जरांगे यांची बाजू मांडलेली आहे। तर त्यांच्याकडनं देखील आता हा जी.आर तपासून पाहिला जातो। सगळ्या वकिलांकडनं हा जी.आर तपासण्यात आल्यानंतरच जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील। मात्र त्याआधीच मराठा आंदोलकांनी आपला जल्लोष करण्यास या ठिकाणी सुरुवात केली। 5000हून अधिक आंदोलक या ठिकाणी आलेले होते। आझाद मैदानावर 5 दिवस त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। त्यानंतर आता जी.आर मिळालेला आहे। आता मुंबई सोडणार, जी.आर मिळाल्यास मुंबई सोडणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं। आता पुढच्या काही मिनिटात जर याचा अभ्यास करून त्यानंतर हा जी.आर योग्य आहे का हे जरांगे पाटलांना सांगितलं जाईल आणि जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील आणि त्यानंतर मराठा आंदोलक मुंबई देखील सोडतील। काय बोलतो? फोन करा यार, फोन करा। मला सांगा चर्चा करून। तो आता जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आता हा जी.आरची कॉपी जी आहे ती वकिलांकडे तपासण्यासाठी देण्यात आलेली आहे। एकीकडची व्यासपीठावरची दृश्य आपण पाहताय, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांचा जल्लोष जो आहे जो ठिकठिकाणी सुरू झालाय। मुंबई आणि नवी मुंबई परिसरामध्ये मराठा आंदोलकांची मोठी उपस्थिती या ठिकाणी वावर आहे, त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आलेली आहे। CSMT परिसर असो किंवा आझाद मैदानाच्या आजूबाजूचा परिसर, त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जी आहे, उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। ठिकठिकाणी रस्त्यावर आता गुलालाची उधळण जी आहे ती केली जाते। मात्र जोपर्यंत जी.आर आपल्याला हवा तसा मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असा निर्धार एकूणच जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे। जी.आर जो आहे तो सध्या आलेला आहे। वकिलांची टीम यांच्याकडून तो जी.आर जो आहे तो तपासला जातोय आणि त्यांच्याच निर्णयाची प्रतीक्षा जरांगे पाटील करतायत। पाचवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा, त्यांना त्रास होतोय। काल देखील त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली होती। मात्र जोपर्यंत जी.आरची कॉपी आपल्या हाती मिळत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही, आपण इथून हलणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला होता, सातत्यानं बोलून दाखवलेला होता। आणि आता काही मिनिटांचा अवधी जी.आर बाबत वकिलांच्या त्यांच्या टीमकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते आपलं उपोषण सोडतील। जरांगे पाटील यांनी 5 दिवस या ठिकाणी उपोषण केलं। हा सगळा मुद्दा कुठल्याही मंत्र्यांनी हाताळण्यापेक्षा मराठा आरक्षण उपसमितीने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हा मुद्दा हाताळलेला आहे। 5 दिवसानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण या ठिकाणी सोडतील। मात्र पूर्ण निर्णय जो आहे तो या उपसमितीच्या मार्फतच घेण्यात आला। उपसमितीच्या 3 बैठका झाल्या, त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देखील सहभागी झालेले होते। त्यानंतर हा मसुदा तयार करण्यात आला आणि हा मसुदा मराठा आरक्षण उपसमिती स्वतः जरांगे यांच्याकडे घेऊन आलेली आहे आणि त्यांनी हे मुद्दे जरांगे पाटील यांना पटवून दिलेले आहेत। अर्थात ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या सरकारकडनं मान्य करण्यात आल्या। गेल्या कित्येक वर्षांपासून हैदराबाद गॅझेटची मागणी होती, ती मागणी देखील यामध्ये पूर्ण करण्यात आली। म्हणजे अवघ्या मराठा आरक्षण उपसमितीच्या 3-4 बैठकांमध्येच हा मुद्दा निकाली निघालेला आहे आणि 5व्या दिवशी इथे जरांगे पाटील यांचं समाधान देखील या सगळ्या मुद्द्यांनी झालेलं आहे।